चला आज झणझणीत असं चिकन बनवू। नमस्कार, मी प्रीती आणि माझ्या प्रीतीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्याला आलं लसूणची पेस्ट लावली, एक पॅकेट चिकन मसाला टाकला, छान असं चिकनला लावून घेतलं, तुम्ही बघू शकता। आता परत याला लाल मसाला लावला, जो आपला घरगुती लाल मसाला असतो ना, तो अर्धा चमचा टाकला, तो पण छान असं चिकनला लावून घेतलं अशा प्रकारे। आता 15 ते 20 मिनिटं चिकन चांगलं मॅरिनेट करून घेतलं। तर आता बनवायला घेऊया। तर आधी पहिला चिकनचा रस्सा बनवूयात। तर एका टोपात तेल गरम करून घेतलं, 5-6 लसूण पाकळ्या टाकल्या, कांदा टोमॅटो टाकला, छान असा कांदा टोमॅटो मस्त असा परतून घेतला, ते बघू शकता। अशा प्रकारे छान असा कांदा टोमॅटो परतून घेतला। कांदा टोमॅटो मऊ पडण्यासाठी लवकर थोडंसं मीठ टाकलं। तर आता कांदा टोमॅटो परतून झाल्यावर आता लाल मसाला टाकला। लाल मसाला बेतातच टाकायचा आहे, कारण आपण चिकनला आधीच मसाला लावला आहे। थोडासा चिकन मसाला पण टाकला आणि छान असं परतून घेतलं तेलात। आता कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं। आता वाटण टाकल्यावर परत एकदा मसाला छान असा साईडला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मसाला छान असा तेलात परतून घेतला आहे। 2-3 तेजपत्त्याची पानं टाकली, खडे मसाले वगैरे काय टाकले नाही, कारण ते दाताखाली येतात। आता जे चिकन मॅरिनेट केलं होतं ना, त्याच्यातलं थोडं चिकन जे नरम बाजूला ठेवलं सुकं बनवण्यासाठी, आणि जे कडक असं ना हड्डी, त्याचा रस्सा बनवणार आहे। तर थोडंसं चिकन टाकलं, छान असं 5 मिनटं बारीक गॅसवर पहिलं झाकून ठेवलं। त्याच्यानंतर गरम पाणी टाकलं। गरम कडकडीत पाणी टाकायचं आहे। तुम्ही कुकरमध्ये बनवा नाहीतर टोपात बनवा, पाणी गरमच वापरायचं आहे। ते एका साईडला मी रस्सा शिजत ठेवला आणि दुसऱ्या गॅसवर आता सुकं बनवायला घेतलं। तर ते कढईत तेल गरम करून घेतलं, लसूण टाकल्या 5-6 पाकळ्या, कांदा टोमॅटो टाकला, कांदा टोमॅटो छान असा परतून घेतला। आता कांदा टोमॅटो असा परतून झाल्यावर त्याच्यात आता लाल मसाला टाकला, 2 चमचे लाल मसाला टाकला, अर्धा छोटा चमचा हळद टाकली, कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकलं। आता चांगला मसाला वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं, तुम्ही बघू शकता। आता त्याच्यात चिकन टाकलं, मॅरिनेट करत ठेवलेलं, ते पण मस्त असं मसाल्यात परतून घेतलं। आता बारीक गॅसवर 5 मिनटं असं शिजवत ठेवलं, परत एकदा छान असं परतून घेतलं, चवीपुरता मीठ टाकलं। याच्यात पण गरम पाणी वापरलं आहे। आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे, आणि तुम्ही इथे बघू शकता चांगली उकळ आली आहे सुक्या चिकनला, आणि इथे रस्सा पण शिजला आहे। आणि अशा प्रकारे 10 मिनटं सुकं चिकन शिजवून घेतलं, आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त असं रस्सा पण झाला आहे आणि सुकं चिकन पण झालं आहे। आता वरून कोथिंबीर टाकूया मस्त। सुक्यात पण कोथिंबीर टाकली आणि रश्श्यामध्ये पण कोथिंबीर टाकली, आणि तुम्ही बघू शकता कलर पण भारी आला आहे। आणि झणझणीत असं चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन झालं आहे। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।